आता वया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। तुम्हाला माज आला आहे का ही तुमची जिरवतो। नाशिकमध्ये आमदार नितीन पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम। आश्रमशाळेतील प्रश्न आणि मूलभूत सुविधांवरून आमदार पवार आक्रमक। ठाकरे बंधूंच्या भेटीचा पुढचा मुहूर्त गणेशोत्सवाचा। सूत्रांची माहिती, गणेशोत्सवात 27 किंवा 28 ऑगस्टला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार असल्याची सूत्रांची माहिती। अनिल परबांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। योगेश कदमांविरोधात दिले पुरावे, त्यांना जबाबदारी झटकता येणार नाही। गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची परबांनी केली मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विकासभिमुख नेतृत्वाला ग्रहण लावण्याचा प्रयत्न। विघ्नसंतोषी लोकांना काही सत्ताधारी मंडळींचीही अनावधानानं साथ। केशव उपाध्येंचा रोख नेमका कुणाकडे, चर्चेला उधाण। 9,000हून अधिक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ। निवृत्त महिलांनीही फायदा उचलल्याचा प्रकार उघड। सूत्रांची माहिती। महामंडळावरील नियुक्त्यांना निवडणुकीनंतरच मुहूर्त। निवडणुकीत तिकीट मिळालेल्यांना महामंडळ मिळणार नाही। बावनकुळेंकडून वर्ध्यातील मेळाव्यात स्पष्ट। निवडणुकीत दमदार यश मिळवा, त्यानंतर लगेच या नियुक्त्या केल्या जातील, असेही निर्देश। अंबादास दानवेंच्या नेतृत्वात ठाकरेंच्या शिवसेनेचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार। भ्रष्टाचारी आणि बेताल मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार। भाजपच्या वर्ध्यातील मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळीच अशोक नेते यांना डुलकी। माजी खासदार अशोक नेते यांचा व्हिडिओ व्हायरल।